नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपण आहोत आता काजामध्ये. आपण स्पिती रोड ट्रिप करत आहोत. तर जसं मी तुम्हाला जर तुम्ही मोठा आपला व्लॉग जो पार्ट 1 आलेला आहे तो जर बघितला नसेल तर तो नक्कीच बघा. त्या व्लॉगमध्ये मी सांगितलं आहे की स्पिती व्हॅली किंवा लडाख व्हॅली ही असं एक ठिकाण आहे, तिकडे काही प्लॅनप्रमाणे जात नाही. तुम्हाला जसं जसं दिवस जात आहेत तसं जसं जे काही बदल होत आहेत त्याप्रमाणे तुमचा प्लॅन तुम्हाला बदलता आला पाहिजे. तर आमचा प्लॅन होता स्पिती सर्किट पूर्ण करायचा, म्हणजे शिमल्यावरनं वर यायचा प्लॅन होता आणि मनालीवरनं खाली येऊन मग परत वाया चंडीगड घरी जायचं होतं. पण आता काय झालं आहे, या 2 दिवसामध्ये अवकाळी बर्फ इकडे पडलेला आहे, म्हणजे सगळीकडे जबरदस्त असा बर्फ पडलेला आहे आणि मनालीचा जो रस्ता आहे तो बंद झालेला आहे. तर ॲक्च्युली काजावरनं आम्ही मनालीला जाणार होतो आणि मनालीवरनं चंदीगडनी परत हायवेज घेऊन मुंबईला जाणार होतो, पण ते आता शक्य होणार नाही. तर आता काजावरनं आम्ही परत चाललेलो आहोत. ज्या रोडनी आम्ही आलो त्या रोडनी आता परत आम्ही जाणार आहोत. तर बघूया आता किती दिवस लागतात. 2-3 दिवस, जेवढे दिवस लागले त्याच्याहून थोडे कमी लागण्याची शक्यता आहे, कारण आता काय डायरेक्ट आपल्याला जर्नीच करायची आहे, कुठे बघत बघत किंवा थांबत थांबत जायचं नाही आहे. सध्या वातावरण क्लिअर आहे. हा बघा, जबरदस्त असा वातावरण क्लिअर झालं आहे, तुम्हाला दिसतंय. आकाश पण ओपन झालेलं आहे, ब्लू स्काईज आता दिसत आहेत. पण काय होतं, एवढा बर्फ पडल्यानंतर जेव्हा अचानक सूर्यप्रकाश येतो ना, तेव्हा रस्त्यावर पाणी पण साचतं आणि मनाली साईडला जवळपास 3 फुटापर्यंत बर्फ रस्त्यावर आहे. तर हेच आहे, हीच मजा आहे स्पिती व्हॅलीमध्ये ट्रॅव्हल करण्याची. चला तर मग, अजूनही आपला प्रवास संपलेला नाही आहे. मजा करूया आणि मजेत राहूया.